हे बघा फणसच घेऊन आले. आंबे कुठे आहेत काय माहिती. काय हो आणि आंबे? रवी घेऊन येतोय. अच्छा रवी घेऊन येतोय. मुलगा माझा घेऊन येतोय आंबे. हे फणस तेवढे घेऊन आले. अच्छा हा कुठला फणस आहे? वरून आणलं. अच्छा नाही फणस कोणता आहे? कापा आहे की बरका आहे? कापा कापा. अच्छा अच्छा. ओ मजा आहे. मुलं आलेत. चला त्यांना मिळाला एक तरी फणस. आणखीन एक मिळेल ना? हा अच्छा ठीक आहे चालेल. आंबे घेऊन येतोय का तो? हा पिके आहेत का आंबे? हा पिके पण आहे हिरवे पण. अच्छा दोन्ही पण आहेत. ठीक आहे ठेवा मग. आता हा कापण्यासारखा आहे का? हा अच्छा मग आता कापूया ना? हो. ठीक आहे चालेल. ए आदू हे बघ बाबांनी फणस आणला पिका. इकडे इकडे इकडे. तुला आवडतो ना? हा मला एकदम आवडतं. हा कापा फणस आणलाय. आणि हे बघ पप्पा घेऊन येतात आहेत आंबे पिके. पिकलेले आंबे पण मला हा ते बघ आता आणतील बघ पप्पा. हा 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 गोला करतात आहे वाटते. मी खूप खाणार आंबे. अच्छा ते बघ पप्पा आणतात आहेत. पिशवीमध्ये भरतात आहे वाटते. येतील आता येतील. हा अच्छा तुला आवडतात ना? हा मला एकदम हा आवडतं. अरे या झाडावरची कधी काढणार? हे बघ हे बघ झाडावर पण आपल्या कधी किती पिकलेत बघ आंबे. हे बघ हा हे आपण उद्या काढूया. हा हा ठीक आहे चालेल. आजी केवढे मोठे झालेत आंबे. हा बघ हातात घेऊन बघ किती मोठा आहे आंबा. केवढा मोठा आहे. हा उद्या काढूया बाबू. हा हा ठीक आहे चालेल. नातू पण माझा खुश आहे. चल आता आपण फणस कापूया आणि आंबे खाऊया. हा हा हे बघा एवढे आंबे आणले त्याने पिशवीतून आणि ह्या टपामध्ये ओतले आणि गेला तो. मला म्हणतो आता तूच घेऊन ये. हे बघा कच्चे पिके दोन्ही पण आहेत. आता आहे ना मी टपामध्ये थोडासा पाण्यामध्ये मीठ घालून चांगले स्वच्छ धुवून घेते आणि मग आंब्यावरती ताव मारतो आम्ही सर्वजण. चला हा 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 मस्त आहे ना? हा मस्त आहे ना? हा हा जबरदस्त. ओ ओ मस्त कापा आहे की भरता आता कळेल. ओ ओ समजलं तुम्हाला कोणता आहे कापा आहे की बरका आहे तो? हा कोणता आहे? कापा. ओ कापा फणस. अरे वा वा गुरांना वास गेला फणसाचा. हा आयो. ओ ओ कापा फणस फोडायचं हेच लय टेन्शन आहे. हे बघा अशी चारखंड काढावी लागतात. आणि बरका फणस काय एकदाच मधी कोयता मारला किंवा विला की आले सगळे गरे बाहेर. हा ही आमच्याकडे पाहुणे मंडळी आलेली आहेत. माझी मुलं पण आलेली आहेत. आणि मस्त आता फणस आणलेला आहे आणि तो फणस पिकलाय आणि हे आंबे आणलेले टब भरून.
हे गेले होते मुलांसोबत आणि घेऊन आले सगळेजण. आता मस्त आम्ही आंबे खातोय. काय रे तू? हा आता हा नातू, याला तर ओळखता ना, याला आंबे हवे. हा बघ मस्त पिक्का आंबा आहे, मला आवडतो ना. हा हे बघा, जे पिक्के आहेत ते खाणार आणि बाकीचे कच्चे आहेत ते पेंड्यामध्ये ठेवून देणार. आता सीझन आहे ना फळांचा. तुमच्याकडे पिकले की नाही आंबे, की पावसाने पडले सर्व खाली? आमच्याकडे थोडे पडले, थोडे आहेत झाडावरती, यांनी काढून आणले. कोणते कोणते तयार नाही झालेत ते बघूया 2-3 दिवसांनी. पण आता मुलं आलेत, पाहुणे आलेत माझ्याकडे, तर जे पिकलेत ना ते आणले, आणि जे तयार आहे जे 2 दिवसांनी पिकणार पेंड्यात ठेवून, तसे हे सर्व काढून घेऊन आले. एक फणस कापला नाही. आता हा फणस कोणता आहे काय माहिती नाही, हा पिकलाही नाहीये. हा पिकेल 1 दिवसात, उद्या परवा पिकेल. तो बघूया मग आता कोणता निघतोय. तोपर्यंत आंबे खायचा आनंद घ्यायचं. आणि हे कापा फणस आहे. हे माझ्या घरात जे आलेली मंडळी आहेत, पाहुणी मंडळी, माझी मुलं पण आलेत आणि हे पाहुणी पण आलेत. त्यांना कापा फणसच पाहिजे, आणि नशीब त्यांच्या नशिबाने कापा फणसच निघाला तो. चला आता हे आंबा खायचं आणि काप्या फणसाचे गरे खायचे. तुम्ही पण या. काय घ्या तुम्हाला, हे बघा निघाला हे. हे बघ, गरा 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 जातो. हो दाखवा. हे रसाळ आंबे आहेत. असे मस्त चोलून चोलून त्याला असं दाबून वगैरे असं असं रस रस काढायचा, म्हणजे रसाळ करायचं आणि मग चोकून खायचं. हे आंबे सर्व आणले झाडावरून, स्वच्छ धुवून घेतले. कधी पण आणलं की आपण आधी सर्व आंबे पाण्यात घालायचे, चांगले मीठ वगैरे घालून स्वच्छ धुवून घेतले. ते पाण्यामध्ये मीठ घालून आणि धुवून चांगले व्यवस्थित पुसून घेतले. हे बघा, हा रायवल आंबा आहे, पण काय गोड आहे, साखरेसारखा. तुला पण देऊ गोल करून, असं रस करून देऊ. असं करायचं. नाही हे बाबू, हे रसाल आहे, हे असं करून देते तुला. हे बघ, हा तर असं असं हे करायचं. हा थोडा डेटाकडे कच्चा आहे, पण माझ्या नातूला तोच आंबा हवाय. मग इकडे पाठीमागून जरासं मी असं फोडलाय बघा, तुम्हाला दिसत असेल. ओ काय रस उडतोय बघा. घे बाबू, मस्त आहे, घे. हा गोड आहे एकदम गोड आजी, आजी. आवडलं. आवडलं तुला? हा हापूस पेक्षा मस्त आहे ना रस. हा 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 एक नंबर. हा ओ काही पण बंद केलं. हा घे. हम्म. पिके आंबे तर मी रायवल खाल्ले 2-3. आता बघूया हे काप्या फणसाची टेस्ट कशी काय आहे ते. काय गोड आहे हो खरंच. गोड आहे ना, तुम्ही खाल्लात का? जरा खाऊन बघा. हे घे, गोड आहे ना. गोड आहे. आलेली पाहुणी मंडळी पण खुश आणि माझी मुलं पण खुश. हे घ्या, खाऊन बघा कसं आहे. वा एकदम गोड आहे ना, गोड आहे ना. बेस्ट. हा प्युअर कापा. हो, हे घ्या, हातात ठेवा. तुम्ही आलात की नाही कोकणामध्ये या हंगामाची फळं खायला? नसेल आलात तर या, या पटापट.
हम्म. अदू ये, जरा मस्त गोड आहे, ये लवकर ये. आता माझा नातू काय बोलतोय ते बघू दे. बाबू खाऊन बघ कसं आहे ते. गोड आहे का बघ. गोड आहे एकदम गोड चांगलं आहे. आहे. अरे वा, आवडला माझ्या नातूला पण. घे. फळ ह्या वर्षी म्हणजे आंबा फणस भरपूर धरलेला आहे झाडावर. पण काय माहितीये, या वर्षी पाऊस पडल्याने म्हणजे फणसामध्ये पण पाणी गेलंय. कुठले कुठले फणस असे पचपचित पण झालेले आहेत आणि आंबा भरपूर पावसाने वाऱ्याने खाली पडलेला आहे. भरपूर नुकसानी झालेली आहे. म्हणून साठी कच्चे पक्के जे आहेत आंबे ते आणलेले काढून. आणि तुम्हाला तर ठाऊक आहे की हे झाडावरती चढण्यामध्ये एक नंबर. घ्या. हो. हा कापा जो फणस आहे ना, याचे पाव आहे ना म्हणजे खूप हे असते कडक. तिला वरून कापावी लागते. थोडी छोटी छोटी अशी चारखंड काढावी लागतात. लगेच निघत नाहीत ते गरे. आणि बरका फणस काय, एका बाजूनी सुरी मारली, कोयता मारला की असं फाडलं दोन हाताने की आले गरे लगेच वर. पण कापा फणस खायला गोड पण खूप कठीण. ओह. तुम्हाला कोणत्या फणसाचे गरे आवडतात? काप्या फणसाचे आवडतात की बरक्या फणसाचे आवडतात? नक्की कमेंट करून सांगा. मला तर कापा आवडतो. आह. एवढा मोठा फणस होता, त्याचे एवढे गरे मिळाले. म्हणजे अर्धे खाऊन सुद्धा झाले आणि हा एक वाटगा भरून एवढे गरे मिळाले. आता गरे काढून झाले. आता मी तुम्हाला हात दाखवते. हे बघा, मी गरे काढायच्या अगोदर सुद्धा तेल लावलं होतं हाताला आणि आता गरे काढून झाल्याच्या नंतर सुद्धा तेल लावते. आता मी तुम्हाला सांगते की कधी पण कापा फणस असू दे किंवा बरका फणस असू दे, पण गरे काढायच्या अगोदर म्हणजे फणस कापायला घेतलं कोणी सुद्धा आणि जो काढतोय त्याने सुद्धा अगोदर तेल लावायचं. पूर्ण गरे काढून झाल्याच्या नंतर पुन्हा तेल लावून चांगले हात चोलायचे, मग धुवायचे आणि मग कपड्याने पुसायचे. हात आपले अगदी एकदम स्वच्छ होऊन जातात, कुठेही चीक राहत नाही. आता मी पण तेल घेते, दाखवते तुम्हाला. आपल्या जर बोटांना सुद्धा असं लागलेलं असतं तर तिथे सुद्धा तुम्ही असा हात म्हणजे बोट फिरवू शकता तेलाचा. आता आपले होठ सुद्धा असे चिटकतात. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, हात एकदम स्वच्छ झाले. हे बघा, एवढे गरे खाल्ले आम्ही बसून बसून, म्हणजे काढता काढता. आणि एवढे गरे हे आता आम्ही काढून ठेवले. आता हे अंगणात बसून मस्त मजेत खायचे. आंबा फणसाचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर द रॉयल ब्रदर्स 24 या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मे महिन्याच्या सुट्टीत जर तुम्ही कोकणात आला नसाल तर लवकर या आणि ह्या मेव्याचा आस्वाद घ्या. आता भेटूया अशाच पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.